एक काळ होता. मुंबई पुण्यातील कुख्यात गुंड कोल्हापुरातील कळंबा जेल म्हटलं की त्यांचा थरकाप उडायचा. अन्य कोणत्याही जेलमध्ये टाका, पण कळंबा जेलमध्ये नको असंच म्हटलं जायचं. सध्या कळंबा जेल पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे, ते मध्ये मोबाईल फोनमुळे. आणि याच मोबाईल फोन आणि कळंबा जेलचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील पाटील. लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. यापूर्वी आपण बऱ्यापैकी राजकीय विश्लेषण या युट्यूब चॅनेलवर आपण केलेला आहे. सध्या आपण एक नवा विषय घेतलेला आहे. तो विषय म्हणजे पुढारी वृत्तपत्राने कळंबा जेल आणि कळंबा जेलमध्ये सापडणारे मोबाईल फोन्स यावर बातमी टाकलेली आपणा सर्वांना माहितीच आहे. आणि याच संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सखोल विश्लेषण करणार आहोत. 2016 मध्ये एक बातमी येऊन थडकली होती, ती म्हणजे कोल्हापुरातील कळंबा जेलमध्ये काही मोबाईल सापडले. हीच बातमीची पुनरावृत्ती 2018 मध्ये झाली, 2020 मध्ये झाली, 23 मध्येही झाली आणि 24 मध्ये तरी एप्रिल पासून आतापर्यंत यामध्ये जवळपास 70 मोबाईल सापडलेले दिसून येतात. काही दिवसांपूर्वी पुढारीला एक बातमी पब्लिश झाली. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की कळंबा कारागृहाचे तत्कालीन प्रभारी अधीक्षक श्यामकांत शेडगे यांनी केलेल्या छापेमारीत दिनांक 15 एप्रिलला 50 मोबाईल, 22 एप्रिलला 1, 30 एप्रिलला 10 आणि 4 मे रोजी तब्बल 12 मोबाईल सापडले होते. याचंच पुढे रूपांतर हे 11 मेला पुन्हा 25 मोबाईल सापडले आणि पूर्ण कोल्हापूर हादरून गेलं. याचा परिणाम असा झाला की तत्कालीन अधीक्षक यांच्या सोबत 11 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं. सध्याचे अधीक्षक म्हणजे विवेक झेंडे यांची बडतर्फी झाल्यानंतर कारभार स्वीकारला आणि त्यांच्या मते कळंबा जेलमधील गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी विशेष पथकाद्वारे शोध मोहीम राबवण्यात येत आहे असे सांगितले. कारावास भोगणाऱ्या कैद्यांना मोबाईल, गांजासह अन्य संशयास्पद वस्तू उपलब्ध होणार नाहीत याची दक्षता घेण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन करण्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. नेमकं हे सर्व झालं आणि याच्या दुसऱ्या दिवशी आणखीन एक मोबाईल सापडला. खरं तर कळंबा जेलमध्ये हे मोबाईल येतात कुठून हे संशोधनाचाच विषय ठरवला. कळंबा जेल होण्यापूर्वी कोल्हापूरमध्ये नेमकं कैद्यांना कुठं ठेवलं जात होतं आणि कळंबा जेलची निर्मिती कशी झाली हे आपण यापुढे पाहणार आहोत. कोल्हापूरमध्ये पन्हाळा, कागल, इचलकरंजी, मिरज त्यासोबतच रंगभैरव नावाच्या मंदिराच्या तळाशी कैद्यांना ठेवलं जात होतं. काही ठिकाणी अंधारबाव, पिंजरा, त्यानंतर बंदिस्त कोठडी, त्यानंतर सुधारगृह अशा प्रकारची व्यवस्था होतीच. त्यानंतर 1800च्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बंड होत होते आणि याच बंडाच्या दरम्यान 1847 आणि 48च्या दरम्यान कोल्हापूरमध्ये एक कारागृह उभा केलं, ते म्हणजेच थोरलं कारागृह. नेमकं कोल्हापूर जिथून सुरू होतं ते ऐतिहासिक बिंदू चौकाला लागून तटबंदीची उभारणी घेऊनच हे कारागृह उभा केलं. याच्या बाजूचा जर विचार केला तर दोन्ही बाजूनं नव्यानं तटबंदी उभा केल्या आणि जी मेन ऐतिहासिक तटबंदी होती याला लागूनच हे कारागृह स्थित राहील. 1848 पासून साधारण 1948 असे 100 वर्ष हेच कारागृह आणि यामध्येच कैद्यांना ठेवलं. त्यानंतर अपुरी जागा आणि अंदाजे 16 लाख रुपये रक्कम खर्चून तत्कालीन 1946 ला एक फतवा निघाला आणि कळंबा जेल म्हणजे सध्याचं जेल उभारण्यासाठी प्रयत्न चालू झाले, जे 1948 पर्यंत पार झाले. कोल्हापूर गारगोटी रोडवर कळंबा या ठिकाणी या जेलची उभारणी झाली. सुमारे 2000 कैदी मावतील आणि 85 खोल्या असतील असे हे कारागृह व्यवस्थितरित्या तिथं उभा राहिलं. त्याच्याही तटबंदी ही मजबूत होत्याच. 1948 पासून साधारण 2000च्या कालखंडापर्यंत हे कारागृह कोल्हापूरमध्येच किंवा महाराष्ट्रातील आदर्श कारागृहच म्हणून ओळख त्याची होती. काही वेळेला गांजा किंवा मोबाईल तिथं सापडत आहेत अशा बातम्या येऊ लागल्या. एकीकडे भारतामध्ये एक आदर्श जेल म्हणून कळंबा जेलला ओळखलं जातं, कारण यातील कैद्यांनी केलेली वेगवेगळी कामं ही सर्व ज्ञात आहेतच. महालक्ष्मी मंदिरामध्ये वाटले जाणारे लाडू असतील किंवा गणेश उत्सवाच्या मूर्ती असतील, काही कलाकृती किंवा दिवाळीत बनवण्यात येणारे आकाशकंदील हे कळंबा जेलमध्येच तयार करून बाहेर विक्रीसाठी आणले. या बाजू असतानाच दुसरीकडे 2016 पासून काही टेनिस बॉल मधून गांजा
कळंबा जेलमध्ये पुरवलेल्या बातम्या असतील किंवा स्पीड पोस्टाने आलेला गांजा किंवा सॉक्स मधून पुरवला जाणारा गांजा, मोबाईल आणि बॅटरी चार्जेस 50,000 आणि 25,000 देऊन जर इथं मोबाईल आणि बॅटरीज येत असतील, याला कुठेतरी आळा बसण्याचीच गरज आहे असं म्हणावं लागेल. रक्षकच भक्षक होत आहेत का असंच जनमानसांमध्ये आता चर्चा दिसून येते. सुधारगृह म्हणून ओळख असणाऱ्या या गृहातून खरंच कैदी सुधारून बाहेर येतील का? रक्षकच भक्षक होत आहेत का अशीच जनमानसामध्ये चर्चा आहे. तर या सर्वातून नेमका पुढं कळंबा जेल कशा पद्धतीनं सुधारेल हेही पाहावं लागेल. या पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही आपल्यासोबत नेहमी जोडलेले असणारच आहोत. तुर्तास धन्यवाद.